तर कालच्या व्लॉगला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप सारे धन्यवाद। आणि चला त्या गुलकंदाचा आज मोदक बनवूया। काल मी तुमच्याबरोबर शेअर केले गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद कसं बनवायचं। बघितलं नसेल तर ब्लॉग बघून घ्या, आवडेल तुम्हाला। मोठा ब्लॉग आहे यूट्यूब चॅनेलवर आणि छोटा मी शॉर्ट आणि इन्स्टाला रील शेअर केला आहे। तर आपण आता काय करतोय, ओलं खोबरं आहे इथे 1.5 नारळ घेतलेला आहे, त्याची पाठची स्किन काढून मिक्सरमध्ये त्याला वाटून घेतलेला आहे, खोवून सुद्धा घेऊ शकता। आणि त्याच्यामध्ये साखर घालून मी इथे शिजायला ठेवलं आहे। इथे मी गुलकंद घेतलेलं आहे काल बनवलेलं, आणि त्याच्यामध्ये ना काजू बदाम 1 वाटी भरून आणि 1 वाटी भरून मिल्क पावडर घालणार आहे। काजू बदाम वाटतानाच वेलची मी वाटायला घालते, वेलचीची वेगळी पावडर असेल तुमच्याकडे ती घाला, जायफळ घालायची गरज नाहीये। इथे आपण खोबरं आणि साखर ना छान शिजलेलं आहे ते आता। आणि आता आपण जे तयारी केलेली आहे गुलकंद, ड्रायफ्रूट, मिल्क पावडर ते आता त्याच्यामध्ये घालूया। साखर वितळली आणि खोबरं शिजल्याच्या नंतर आपल्याला लास्टला एंडिंगला हे घालायचं आहे आणि पूर्ण प्रोसेस बारीक गॅसवरच करायची आहे। गुलकंद इथे 1 वाटी भरून मी त्यामध्ये घातलेला आहे आणि अगोदरच साखर कमी घालायची, कारण का गुलकंदमध्ये सुद्धा साखर भरपूर आहे म्हणून। त्यानंतर ड्रायफ्रूट पावडर केलेली ती, त्यामध्ये वेलची आहे आणि मिल्क पावडर, हे सगळं ना गॅस बारीक करून मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळात आपली चून तयार होते। खूप टेस्टी मोदक होतात, जरूर ट्राय करा या गणपतीमध्ये। चून तयार झाल्यावर आपण मोदकाचं जे पीठ आहे ते तयार करूया। तर त्यासाठी ते 1.5 ग्लास पाणी मी उकळत ठेवले, त्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घातले आणि हा रवा आहे बारीक रवा। मी नेहमी रव्याचे मोदक करते, गणपतीमध्ये मी तांदळाचे करते, पण नेहमी असे रेग्युलर खायचे असतील ना तर रव्याचे मोदक आम्हाला फार आवडतात। रवा इथे 1.5 ग्लास पाण्याला 1.25 ग्लास रवा किंवा 1.5 ग्लास रवा घेतला तरी चालेल। आणि मग छान शिजवायचं, त्याला बारीक गॅसवर ठेवायचं वाफेवर, आणि त्यानंतर आपण त्याला मळून घ्यायचं गरम गरम। तर अशा प्रकारे मळून झाल्यावर पुन्हा छोटा गोळा हातावर घेऊन त्याला मळून त्याच्या अशी पारी वळून घेऊया आणि मोदक वळायला घेऊया। मोदक मी ना नेहमी तुपाचा हात लावून वळते, पीठ वगैरे काही घेत नाही, पाण्याने पण नाही, तर तुपाच्या हाताने छान मोदक वळतात। आपल्याला पाहिजे तशी पातळ पारी करायची आणि मग त्याच्यामध्ये चून अशी गोळा करून भरायची आणि मग जमेल तसं तुम्हाला येत असतील तसे तुम्ही मोदक बनवा। हे मोदक ना तुम्ही कशाही आकाराचे बनवा, पण ते इतके टेस्टी होतात ना का तुम्हाला ह्यामध्ये काय घातले हे विचारल्याशिवाय कोणी राहूच शकत नाही, एवढे भारी लागतील। तर अशा प्रकारे मी मोदक वळून घेते। मी कोणताही कलर वगैरे वापरला नाही, पिंक कलर तुम्हाला द्यायचा असेल देऊ शकता, वर्ण केसर सुद्धा मी लावायला विसरलेली गडबडीमध्ये। छान ना मोदक आपल्याला 10 मिनिटं उकडायचे आहेत, 5 मिनिटं फास्ट गॅसवर, 5 मिनिटं बारीक गॅसवर। त्यानंतर थोडे थंड झाले का आपण काढून घेऊया आणि तयार झाले आपले गुलकंद मोदक। तुम्हाला कशी वाटले हे कमेंट्स करून सांगा। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, आता बाय।